यस वडपे संघ आपण सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. खऱ्या अर्थानं वेळेनुसार देखील तो संघ इथे उपस्थित झाला, त्याचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. पहिली मॅच आपल्या समोर भेटी झाली आहे बापदेवाडी आणि वडपे या दोन संघादरम्यान. पा इथून उशीर आल्यामुळे 4 धावांना खऱ्या अर्थानं पानालाइज केलं गेलंय बापदेवाडी संघाला. जे 4 षटकामध्ये पाहिलं जेवढ्या धावा होतील त्यामध्ये 4 ऍड केल्या जातील. त्यानंतर टोटल ही 4 षटकाच्या सभानंतर कळवली जाईल. सलामीर जोडी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे वडपे संघाकडनं. कल्पेश लाखात आणि राहुल हिंदोळे. इथून पहा मी खऱ्या अर्थानं पहिलं तर निर्णय कळवतो. ज्या ऑफसाईडला आपण खड्डा पाहतो त्यामध्ये बॉल राहिला तर 2 धावा दिल्या जातील आणि त्याबद्दल जर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर 4 धावा आणि डायरेक्ट गेला तर 6 धावा. आणि जरी का गोलंदाजाचा पाय स्टंपवरती आदळला तर डॉट बॉल दिला जाईल आणि पुन्हा एकदा आदळला तर नो बॉल दिला जाईल. ही नोंद सर्व संघाने घ्यावी. चला सामन्याला सुरुवात होते. पंचांचा ग्रीस सिग्नल आहे. गोलंदाजी मार्क पडते. रोशन बसमाचा हा पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण नाहीये. गॅप शोधली. बॉल चाललाय सीमा पार. येतोय पहिल्या बॉल वरती दर्जेदार चौकार. बॅट मध्ये चौकार आलाय आणि चौकारच्या मदतीनं आजचा दिवस स्पर्धेतील खऱ्या अर्थानं सुरुवात केली. 4 धावांना इथे मात्र संघाचं खातं ओपन झालंय. इथून मात्र पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. चौकारच्या मदतीनं स्वतःच आणि संघाचं खातं ओपन करत असताना राहुलच्या बॅटमध्ये रोशन बसमा गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. P1चा पहिली षटक फेकत असताना पहिल्या बॉलवर कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली. यावेळी आणखीन एक खोला टाकला होता समोरच्या दिशेला. तिथे मात्र खेळाडू येतोय. एक कंप्लीट झाली. दुसरा प्रयत्न. इथे बघता बघता 2 धावा विकेट कंप्लीट गेल्या. चांगली रणनीती विकेट पाहायला मिळते. 2 धावाच्या मदतीने आणखी टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 6 आकड्यावरती. चांगली सुरुवात होत असताना वडपे संघ खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर लांबवरचा प्रवास करून तो इथे खेळण्यासाठी दाखल झालाय आणि चांगली खेळी त्यांची आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. रोशन भस्मावरती मात्र आक्रमकता चढवायला सुरुवात केली. राहुल साठी यावेळेचा देखील आडव्या बॅटने फटका फसलाय. परंतु थर्डमॅनचा क्षेत्ररक्षण धावतोय. तो पोहोचेपर्यंत 2 मॅच मध्ये चेंडू आदळला. इथून देखील 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरा प्रयत्न. इथे मात्र फेक ही थोडीशी खराब पाहायला मिळते. 2 धावांचा आणखीन बॉल पाहायला मिळेल वडपे टीमला. 2 धावांच्या मदतीने मात्र 3 बॉलचा खेळ इथून संपलाय. 8 धावा स्कोरवरती लागल्यात. इथून चांगला सुरुवात करत असताना पाहायला मिळते. सलामीर जोडी राहुल आणि कल्पेश. राहुलच्या बॅटमध्ये आतापर्यंत पाहिलं 8 धावा तो वैयक्तिक 3 बॉलवरती खेळतोय. चांगले बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये चांगले योगदान त्याचं देत असताना पाहायला मिळतोय. रोशनचा आणखीन एक बॉल फटका फसला. इथे क्षेत्ररक्षण येतोय. त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये. पहिला गडी इथून गारद होईल. पहिला फलंदाज बाद होईल. राहुल हिंदोला बॅक टू द पॅव्हिलियन. इथून मात्र पहिला गडी बाद झाला वडपे संघाचा. 4थ्या बॉलवरती इथून मात्र आपण पाहिलं 3 बॉलवरती कुठेतरी खराबची गोलंदाजी जरूर होत होती. परंतु 4थ्या बॉलवरती विकेट मिळवली. महत्वपूर्ण
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय नंबर 3 वरती महेश मडकर. 8 धावा स्कोरवरती जरूर लागलेत परंतु तिथून कमबॅक करण्यास सुरुवात केली. रोशन भस्मा गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी P1च्या पहिल्या षटकामध्ये फेकत असताना पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला परंतु त्यानंतर कमबॅकिंग पाहायला मिळते. नवीन बॅट्समन जरूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महेश मडकर, ज्याच्यावरती आता जबाबदारी आली आहे. गोलंदाज सज्ज होतोय पंचांच्या उजवेष्टीकडनं 8 बॉलचा रनअप. वेळेस आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला शतकी येतोय. आणखीन एक रनआउटची संधी परंतु तिथे आपण पाहिलं छोटी धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली. त्यापर्यंत आपण पाहिला होता सलामीचा फलंदाज नॉन स्ट्राईक इन ला उभा होता, त्याच्याकडे मात्र स्ट्राईक मिळाली शेवटच्या बॉलवरती. नऊ धावा धापटलावर लागल्या गेल्यात. एका गडीचा मोबदल्यात एक गडी जरूर बाद झालाय परंतु त्यानंतर जबाबदारी आणखीन एक गुडनाट एक तमाशा एक फटका फसलाय परंतु स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण नाहीये. बॉल चाललाय वन बाउंस सीमा पार. आणखीन एक येतोय आमदारच्या षटकातील दर्जेदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 13 धावा धापटलावर लागल्या गेल्यात. एक गडी जरूर गमावलाय परंतु त्यानंतर खेळी साकारत असताना पाहायला मिळतोय कल्पेश लाखत आणि महेश मटकरच्या बॅटमध्ये एक सिंगल जमा झाली. एव्हरेज बॉल आणखीन एक आडव्या बॅटने खेळलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण येतोय. कंप्लीट झाले. दुसरा प्रयत्न रिस्की धाव. इथून मात्र धोक्याची घंटा परंतु इथे पाहिलं तर चित्याच्या चपलाने 2 धावा कंप्लीट झाल्या. फेकी थोडीशी करा पाहायला मिळते. 2 धावांची आणखीन मदत मिळेल वडपे टीमला. आणखीन धावफलकीत वाढ होईल. 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. इथून मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. दुसरं षटक फेकत असताना कृष्णा, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं श्लोक गराड या मैदानावरती कृष्णा हा गोलंदाज बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे ओळखलं गेलं होतं तो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. आणखीन यावेळेस चालू वर फुल टॉस त्यावरती आक्रमकता पाहायला मिळते. खेळाडू तिथे असणारे त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक दुसरा लागेल वडपे टीमला. महेश मडकर बॅक टू द ज्याच्यावरती आता जबाबदारी आली. इथून मात्र आपण पाहिलं तर महेश मटकर बाद झालाय. तिथून मात्र आपण पाहिलं 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. स्कोरवरचा आपण विचार केला पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यानंतर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 गड्याचे मोबदले. तिथून पाहिलं तर रनमध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळते. डेथ बॉलची सांगता 15 धावा टोटल स्कोरवरती लागल्या. 2 गडी जरूर गमावलेत. इथून मात्र खेळी साकारावी लागेल. आदित्य आणि कल्पेश या 2 फलंदाजाला. पहिला बॉल एवरचा आपण पाहिला हाफ ट्रॅकर होता त्यावरती आक्रमकता झाली होती. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण येतोय. एक सिंगल इथून कंप्लीट झाले. एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होईल. चांगले गोलंदाजी पाहायला मिळते कृष्णाच्या माध्यमातून, जो खऱ्या अर्थानं उत्कृष्ट गोलंदाज म्हणून श्लोक गराड या मैदानावरती ठरला होता. चांगली गोलंदाजी त्या मैदानामध्ये आपण त्याची पाहिली. अनेकशे 2 मेडल ओव्हर फेकत असताना चांगली गोलंदाजी त्याने साकारली. या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. यावेळेचा आणखीन एक वेगवान फेकलाय. बॉल पडल्यानंतर थोडासा ऑफ स्पिन झालाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. बऱ्याच उशिरानंतर डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहिलं तर
4 बॉलचा खेळ इथून संपला. अवघ्या 3 धावा अद्यापर्यंत कृष्णाने देखील खर्च केल्यात. कमबॅकिंग करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर आल्या, परंतु या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करत असताना कृष्णाला पाहतोय. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय. कल्पेशसाठी हा बॉल खोला टाकला होता, खोदून काढलाय समोरच्या दिशेला. एक कंप्लीट झाली. दुसऱ्या थोडस बंबल क्षेत्र पाहायला मिळत आहे आणि ते चुकीला माफी नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणखी 2 धावाच्या पद्धतीने आपण पाहिलं दफटलावर धावा लागतात 18. शेवटचा बॉल अजूनही या षटकातील अंतिम बॉल फेकण्यासाठी कृष्ण सज्ज होतोय. यावेळेस आणखीन एक वेगान टाकलाय, परंतु पंच आमच्याकडे वळतील. बॉल पडल्यानंतर आउटस्टंप सोडून जाणार हा अवांतर बॉल. इथे मात्र खरा बॉलच्या सहाय्याने एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना पाहायला मिळालाय कृष्णाच्या माध्यमातून. या बॉलला आणखीन एकदा फेकावा लागेल. शेवटचा बॉल पडला तर या बॉलवरती जरी काही सिंगल डबल आली तर देखील चांगला टार्गेट सेट करू शकतो. 2 षटकामध्ये वडपे संघ आणि तेच प्रयत्न आपण पाहिलेत अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. कृष्णाचा हा बॉल आणखीन एक खोला टाकलाय. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ इथून संपलाय. 2 ओव्हर मध्ये आपण पाहिलं टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यात. बारा बॉलचा खेळ इथून संपला. आपण पाहिलं तर 19 धावा दफडल्यावर लागल्या गेल्यात. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय सागर सांबरे. सागरचा हा पहिला बॉल व्हाईट अर्गर करण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळते. पहिला बॉल इथे वेगात फेकत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या सहाय्यानं सागरनं देखील सुरुवात केली. ओव्हर फेकत असताना चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत. पहिल्या षटकामध्ये जरूर मागणे षटक फेकलं, परंतु त्यानंतर कमबॅकिंग झाली. आणखीन एक वेगात फेकलाय. बॉल पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळते. सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल फेकत असताना इथून मात्र आपण पाहिलं आदित्य कवठेला मात्र शांत ठेवण्याचं काम करत असताना पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत विचार केला त्यानं देखील सिंगल रन आपल्या संघासाठी जमा केली आहे. लोवर फुटबॉल बॅटची कडा थर्डमॅनानं गल्ली पॉईंटच्या क्षेत्रामधनं बॉल चाललाय डीप पॉईंट क्षेत्रामध्ये. सीमा पार येतोय चौकार. इथे मात्र पाहिलं बॅक टू बॅक 2 डॉट आल्यानंतर तिसऱ्या बॉलवर इथे चौकार लगावलाय. पुन्हा एकदा इथे मात्र पडल्यानंतर जम्पिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. वेगात फेकलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी या मॅच मध्ये सागर करतोय. ज्या पद्धतीनं मागच्या षटकामध्ये गोलंदाजी झाली कृष्णाच्या माध्यमातून तशीच गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. चौकार जरूर आलाय, परंतु इथे मात्र पाहिलं तिसरा डॉट बॉल फेकत असताना अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी असेल. या 2 बॉल मध्ये अजूनही स्ट्राईक ऑन फलंदाज आपण पाहिला. इथे मात्र पंच आमच्याकडे वळतील. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेतून खर्च करत असताना थोडंसं दडपणानं प्रेशर देखील पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं 24 धावा दफडल्यावर लागल्या गेल्या 2 गड्याच्या मोबदल्यात. आदित्य कवठे त्यावर 5 धावा आपल्या टीम साठी तो देखील जमा करतोय. तो चांगली खेळी करावी लागेल. यावेळेस देखील लोवर फुल टॉस विकेट किपर बीट झालाय. तिथे रनआउटची संधी केली. एक छोटी धाव इथून कंप्लीट केली जाईल. लेग बीच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. कशी का होईना एक धावेला मात्र संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सर्व टॉप लॉट्स मधील सर्व टीम्स खेळल्या जातील. ज्यामध्ये पहिला सामना आपल्या भेटीस येतोय बाबदेवाडी आणि वडफे या 2 संघादरम्यान. शेवटचा बॉल अजूनही फेकण्यासाठी सागर सज्ज होतोय. यावेळची बॅटची कडा विकेट किपर येतोय, परंतु थर्डमॅनचं क्षेत्रक्षण तिथे मात्र जज करत असताना एक सिंगल कंप्लीट होते. दुसरा प्रयत्न इथे रिस्की धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न होतोय. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. इथे एकाला परतावा लागेल. षटक क्रमांक इथून 3रं संपलाय. फलंदाजीतून बाद झालाय.
धावा लागल्या गेल्या. अप्रतिम षटक मागचं फेकत असताना सागरला पाहिलं. अवघ्या 7 धावा खर्च केल्या. यावेळचा बॉल हलक्या हाताने सन्मान दिला, दिशा दिल्या. मिड विकेटचं क्षेत्र शोधून येतो रोशन. तिथे मात्र एक सिंगल कंप्लीट झाल्या. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट करत असताना चांगले रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. नवीन बॅट्समन आपण पाहिला सागर हिंदोळे, ज्याच्या बॅटमध्ये पहिल्या बॉलवरती डबल धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने फलक पुढे सरकेल. आपण पाहिलं 28 धावा टोटल स्कोअर वरती लागल्यात. तिसरा गडीच्या पद्धतीने बाद झाला. पुढचा बॉल एफते मध्ये मोठा प्रहार पाहायला मिळतोय. बिग हिट लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बॉल चाललाय, सीमा पार येतोय. सागरच्या बॅटमध्ये षटकार. यस यस 7 धावांच्या मदतीने 34 धावा दाफडला लागल्यात. पहिला षटकार इथून पाहायला मिळतोय. सागरच्या बॅटमध्ये आणखीन एक खोला टाकलाय, खोदून काढलाय. तिथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्राची नेतोय. सिंगल कंप्लीट झाले. आणखीन एकदा दुसरीचा प्रयत्न होतोय. काय रनिंग पाहायला मिळते वेगाने. इथे मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट वारंवार पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने आणखीन धाव फलकेत वाढ होत असताना पाहायला मिळतोय. 36 धावा दाफडला लागल्यात. इथून मात्र पाहिलं सागरच्या बॅटमध्ये अद्यापर्यंत 10 धावा त्यानं देखील 3 बॉल मध्ये जमा केल्यात. षटकारच्या मदतीने तो देखील अद्यापर्यंत बॅटिंग करतोय. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. इथून धावाचा डोका रचावा लागेल. आणखीन एक बिग हिट पाहायला मिळतोय. बॉलला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. सागरच्या बॅटमध्ये लॉंगेस्ट षटकार येतोय. इथे मिळतील 6 डीजे. आणखीन एक बिग हिट पाहायला मिळतोय. इथे मात्र सागर हिंदोळच्या बॅटमधनं वारंवार मोठे फटके नारायण वरती मात्र हल्ले चढवायला घेतलेत. आणि 7 धावांच्या मदतीने आणखीन आपण पाहिलं 42 धावा दाफडल्यावर लागल्यात. धावफलक मात्र वेगाने वाढत असताना या षटकामध्ये पाहायला मिळते. अद्यापर्यंत 4 बॉल मध्ये 16 धावा नारायण खर्च केल्यात. महागडे षटक फेकत असताना तो ठरतोय. अजूनही 2 बॉल या षटकातील या इनिंग मध्ये शिल्लक असतील. पुढचा बॉल आणखीन एक बिग हिट पाहायला मिळतोय. बॅटमधनं जसा कटकन आवाज आला, बॉल गेलाय सीमा पार. आणखीन एक येतोय सागरच्या बॅटमध्ये लॉंगेस्ट षटकार. या षटकाराच्या मदतीने मात्र धाव फलक जाऊन पोहोचलाय 48 आकड्यावरती. या बॉल वरती आपण पाहिलं तडाखेबाज फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. सागरच्या बॅटमध्ये शेवटच्या बॉल वरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. मिड विकेटच्या क्षेत्रात जातो. एक सिंगल कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न 2 धावा इथून कंप्लीट. फेकी थोडीशी खराब होती आणि इथून 3 धावा चित्याच्या चपलाने कंप्लीट करत असताना पहिल्या षटकाचा इथून मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये टोटल स्कोर आपण पाहिला 51 या आकड्यावरती. अर्धशतक देखील इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं अवघ्या 25 धावा खर्च केल्यात. नारायण या गोलंदाजांना मागडे षटक फेकत असताना तो ठरलाय आणि इथून पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आलाय. 4 धावा का? यस ओके. ज्या पॅनलाइज केलं होतं त्या 4 धावा इथे मात्र ऍड केल्या जातील. या 4 धावांच्या मदतीने आपण पाहिला टोटल स्कोर जाऊन पोहोचेल 55 या आकड्यावरती. आणि 24 बॉल 56 धावांचा लक्ष्य बापदेवाडी टीम समोर राहिलंय.
फास्ट लोकस्पोर्ट गराडा आणि इथुटणे या दोन संघाच्या संघटनांनी लगेचच टच साठी यायचं आहे. पहिला आणि शेवटचा पुकार असणार आहे. यस श्लोकस्फोट गराडा आणि हिदुटणे बी या दोन्ही संघाच्या संघटनांनी लगेचच टॉच साठी यायचं आहे. चला सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. बबदेवाडी संघ प्लीज थोडस सहकार्य करा. उशीर खूप होतोय या मॅचला. पहिला सामना अद्याप संपुष्टात आला नाहीये. पहिले सत्र जरूर संपलाय. 55 धावा इथून जमा केल्या. 56 धावांचा पाठला करावा लागेल बबदेवाडी टीमला. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे बबदेवाडी संघाकडनं. भरत सांबरे आणि सागर सांबरे. इथून मात्र गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. कल्पेश लाखात पहिले षटक फेकत असताना पाहायला मिळेल. 24 बॉल 56 धावांचा पाठला. पंचाचा ग्रीन सिग्नल येतो. इथून मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती वेग पाहायला मिळतोय. कल्पेशच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता. इथून मात्र डॉट बॉलला सुरुवात केली. 56 धावा म्हटलं तर जास्तीत जास्त धावा इथून मात्र बनवल्यात वडपे टीमना आणि त्या पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल बबदेवाडी टीमच्या फलंदाजांना. पहिला बॉल डॉट जरूर आलाय सागरच्या माध्यमातून. इथे डॉट बॉल खेळत असताना आणखीन एक कोलाट टाकला. त्यावरती समोरच्या दिशेला आपण पाहतोय मिड विकेटच्या क्षेत्रातून धावतोय. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा खराब फेकी पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न परंतु ते नाकार देत असताना 2 धावाने मात्र इथं संघाचं खातं ओपन करत असताना पाहायला मिळतोय. सागरच्या बॅटमध्ये इथून 2 धावा नाही तर मोठे फटके खेचावे लागतील. 56 धावा म्हटलं तर अवघड देखील तितकंच ठेवलंय सोपं समीकरण थोडस अवघड पाहायला मिळतं या मॅच मध्ये. चला हे दोन्ही संघाचं संघनायक टचमॅन साठी यायचं. यस नो बॉल. इथून पंचांचा डिसिजन आलाय. इट्स अ नो बॉल आणि इथून चुकी करत असताना पाहायला मिळते. 12 प्लेयर्स असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये आपण खेळवलेत. ही चुकी अद्यापर्यंत मी दुसऱ्यांदा पाहतोय क्रिकेटमध्ये. 12 प्लेयर्स टीम मध्ये खेळवलेत. यस दुसरा बॉल न दिला जाईल. सर 12 प्लेयर्स आपण मैदानाच्या आतमध्ये खेळवलेत त्यामुळे बॉल हा नो दिला जाईल. अनेक चुका इथून फ्रीड देखील असणारी. यस पंचाचा इशारा आलाय. इथून 1+2 अशा 3 धावा मिळतील बबदेवाडी टीमला. आणि पहिल्या बॉल मध्ये इथे मात्र चांगली फेकी झाली होती. त्यानंतर मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळते. आणखीन एक इथे मात्र फ्रीडची संधी होती. फटका फसलाय. मिस टायमिंग शोक येतोय. गोलंदाज स्वतःच्या फालतूमध्ये बॉल अडवतोय परंतु तिथून विकेट जाणार नाहीये. चांगली संधी होती. मोठा फटका लगावण्याचे प्रयत्न देखील राहिला होता परंतु तिथे सिंगल एक मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहिला 4 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात. गोलंदाज झोतोय. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. कल्पेशच्या आणखीन एक वेगात टाकलाय. पुंच आमच्याकडे वळतील. नो बॉल. आणखीन एक नो बॉल पाहायला मिळतोय. इथून पहा वारंवार चुका पाहायला मिळतात वडपे संघाकडनं.
नो बॉल. आणखीन एक फेक येत असताना चांगली गोलंदाजी होती, चांगली गुणवत्ता या मॅच मध्ये तो करतोय. परत इथून कुठेतरी खराबीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय वडपे संघाकडनं. इथून एक धाव मिळेल. नो बॉल. आणखीन एक धाव मिळतोय. आणखीन एकदा संधी असणारे मोठा फटका लगावण्याची फ्री हिटची संधी. येस, इथून आणखीन एक नो बॉल फेक येत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी या मॅच मध्ये करत होता, परंतु क्षेत्ररक्षण फील्ड मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळते. आणखीन एक धाव इथून ऍड केली जाईल बाबदेवाडी टीम साठी. 5 धावा स्कोर वरती लागत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळी चालव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग रिजन मध्ये शतकेन येतोय. तिथून मात्र रिस्की धाव कंप्लीट करत असताना पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकीत वाढ होईल. 6 धावा स्कोर वरती लागत असताना पाहायला मिळत आहेत. सलामीर जोडी आपण पाहिली. भरत सांबरे आणि सागर सांबरे अद्यापर्यंत एकही मोठा फटका खेळत नाहीयेत. मोठ्या फटक्याची इथून गरज असणारे या टीमला आणि या मोठ्या फटक्यासाठी देखील ओळखली जातात. ती जोडी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाल्या. पुढचा बॉल आणखीन एक वेगात फेकलाय. बॉल पडल्यानंतर जम्पिंग डिलिव्हरी पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलच्या मदतीने इथून मात्र आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा अवघ्या अद्यापर्यंत स्कोर वरती लागल्यात, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं 2 नो बॉल फील्ड मध्ये परिवर्तन करत असताना पाहायला मिळाल्या. अन्यथा अद्यापर्यंत पहिल्या षटकाची समाप्ती जरूर झाली असती, परंतु चुक्या पाहायला मिळाल्या वडपे संघाकडनं. आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग थर्ड मॅनला शतकेन येतोय. आणखीन एक इथून सिंगल मिळेल. 1 आणि 2 धावेला इथून मात्र संघर्ष करत असताना बाबदेवाडी संघ 6 धावा अजूनही धपटलावर लागतायत. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर इथून मोठा फटका मारावा लागेल. 56 धावाचा पाठला करत असताना खराबीची खेळी या मॅच मध्ये राहते. पुन्हा एकदा गोलंदाज होतो. शेवटचा बॉल इथे देखील आपण लोवर फुल टॉस. नो, पंचांचा इशारा येतोय. आणखीन एक बीमारच्या पद्धतीने नो बॉल फेकलाय. 1+1 आणखीन 2 धावा मिळतील. फ्रीट आणखीन एकदा संधी मोठा फटका लगावण्याची या षटकामध्ये पाहिलं. तिसरा नो बॉल इथे मात्र फेकत असताना चुकी गोलंदाजी पाहायला मिळते. इथून देखील 2 धावा मिळतील. 9 धावा टोटल स्कोर वरती लागल्या. चांगलं षटक होतं, परंतु कुठेतरी थोडस दिशाहीन गोलंदाजी या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळतोय कल्पेश लाखात. शेवटचा बॉल आणखीन एक बडा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची चांगला पाहायला मिळते. यस, पहिल्या षटकाचा खेळ सुरू संपलाय. 9 धावा अवघ्या दफटलावर लागल्यात. चला इथून नो मध्ये डबल धाव घेतली. एक नो आणि एक सिंगल, त्या 2 धावा. नो आणि 1 त्या 2 धावा मिळतील. पहा, पहिल्या बॉल डॉट, त्यानंतर 2 धावा, 3 धावा. नो +2 त्या 3 धावा, त्यानंतर सिंगल 4, पुन्हा एकदा नो 5 आणि पुन्हा एकदा सिंगल 6, पुन्हा एकदा सिंगल 7 आणि शेवटचा हा नो बॉल आणि त्याच्यावरती सिंगल. टोटल 9 धावा. यस, इथून मात्र टॉस विन केला जाईल. श्लोक सोड गराडानं हे दुडणे या 2 संघादरम्यान आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपल्या भेटीस येईल. वडपी संघाला देखील मी विनंती करतोय, आपण टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, थोडंसं सहकार्य करा. इथून मात्र टॉच विन केला जातोय. श्लोक सोड गराडानं हे दुडणे पी या 2 संघादरम्यान. यस, श्लोक सोड गराडा टॉच विन झालाय. लगेचच शेवटची ओव्हर संपेपर्यंत आपला निर्णय कळवा. फिल्डिंग का? यस, ही मॅच संपल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा. यस, पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. 9 धावा दाफटला लागल्यात. अजूनही आपण पाहिलं समीकरण 18 बॉल 47 धावांची गरज या मॅच मध्ये. अजूनही मोठ्या फटक्यांची गरज. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांचा पराकाष्ठा इथून मात्र फलंदाजांना करावे लागेल. 18 बॉल 47 धावांचं समीकरण या मॅच मध्ये अजूनही राहिलंय. बाबदेवाडी संघ पहिली मॅच आपल्या समोर येत असताना धावफलक आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी मागणे षटक फेकत असताना नारायणला आपण पाहिलं. तिथून मात्र धावफलक वेगाने वाढल्या. ज्याच्या फलंदाजी सागर हिंदोळच्या बॅटबंद त्या षटकामध्ये 3 षटकार येत असताना 56 धावांचा टार्गेट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अवघ्या 9 धावा दाफटलावर लागल्या.
18 बॉल 47 धावांचं समीकरण या मॅच मध्ये अजूनही राहिलंय. सलामीर जोडी आपण पाहिली ज्याच्या बॅटमध्ये चांगली खेळी राहत नाहीये. भरत सांबरे आणि सागर सांबरे. चला पंचांना देखील मी विनंती करतो की आपण स्पीडअप घ्यायचा आहे. चला प्रति ओव्हर मध्ये 5 मिनिटाचा अवघा टाइम दिला जाईल. जरी का 5 मिनिटापेक्षा वेळ जास्ती गेला तर एक खेळाडू आपल्याला 30 डिग्रीज मध्ये खेळवावा लागेल. बाहेरचा प्लेअर ज्यावेळेचा खोलवा टप्प्याचा खोदून काढला तिथे मात्र स्वतःच्या फालतू मध्ये जरूर जज करण्याचा प्रयत्न झाला होता गोलंदाजाचा, परंतु थोडंसं खराबीचं षटक पाहायला मिळाला. खराबीचं शतरक्षण पाहायला मिळालं. इथून 2 धावा मिळतील. ही कारण 2 धाब्याने काही होणार नाहीये. मोठ्या फटक्यासाठी इथून प्रयत्न करावा लागेल. टार्गेट देखील तितकाच रचलाय वडपे संघानं. गोलंदाजी चांगली होती, चांगली गुणवत्ता या ओव्हर मध्ये देखील पाहायला मिळते. सौरभच्या माध्यमातून पुढे एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल भरत साठी यावेळेस आणखीन एक खोला टाकलाय, त्यावरती मात्र मिड विकेटला शतरक्षण येतोय. सिंगल कंप्लीट झाल्या. थोडंसं फंबळ आउटफील्ड खराब पाहायला मिळते आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 2 धावांना इथून मात्र समाधान मानावा लागेल. आणखी 2 धावा इथे ऍड केल्या जातील. 13 धावा इथून छोडबावरती लागत असताना पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांची खऱ्या अर्थानं गरज देखील असणार आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पंचांच्या डावी एसटीकडे चांगली गोलंदाजी चांगली गुणवत्ता या ओव्हर मध्ये करत असताना सौरभ पाहतोय. सौरभचा हा बॉल समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षण येतोय. यस चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. इथे विकेट क्रमांक पहिला बाद होईल बापदेवाडी टीमचा. भरत सांबरे बॅक टू द पॅव्हिलियन. तेरा या धावसंख्येवरती नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नंबर 3 वरती ज्याचं नाव आपण सातत्यानं ऐकत असतो रोशन भस्मा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्याच्यावरती आता मात्र टीमची जबाबदारी आली आहे, ज्याला इथून मात्र खेळीचं साकारावं लागेल. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. 13 या आकड्यावरती अजूनही रोखून ठेवण्याचं काम गोलंदाजी मार्गवरती पाहिलं तर पहिले षटक फेकत असताना अवघ्या 9 धावा खर्च केल्या. कल्पेश न तिथून मात्र दुसरे षटक फेकत असताना सौरभ चांगली कामगिरी करतो या मॅच मध्ये. चांगले षटक हाताळताना तो देखील पाहायला मिळतोय. तेरा धावा जरूर धापटला लागल्यात. संघर्ष मोठ्या फटक्यांसाठी करावा लागेल. अजूनही रोशन भस्मा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्यावरती आता टीमची जबाबदारी राहिली आहे. चांगला मातबर खेळाडू तो देखील या टीम मध्ये ओळखला जातो. पुढचा बॉल सौरभ सज्ज होतोय. सौरभचा हा बॉल लोवर फुल टॉस होता. तिथून आपण पाहिलं तर बीट झाला. बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा पंचाचा इशारा येतोय. बिमर साठी इथे मात्र चेकिंग केलं जाईल. जरूर पंचांकडे देखील थोडीशी गुणवत्ता राहिली. यस फेअर डिले वाचणार आहे. डॉट बॉलचं सांगता इथून पाहायला मिळते. रोशन भस्माला देखील इथून आपण पाहिलं तर शांत ठेवण्याचं काम पाहायला मिळतंय. व्हाईटला जेव्हा ऑनफिल्ड पंच आमच्याकडे इशारा करतील त्यानंतर रिव्ह्यू उपलब्ध असणार आहे. यस डॉट बॉलची सांगता काय गोलंदाजी होती. चांगली गुणवत्ता या ओव्हर मध्ये देखील पाहायला मिळते. सौरभच्या माध्यमातून चौथा बॉल डॉट फेकला. अजूनही 2 बॉल या षटकातील. यावेळेस बॉल खोला टाकलाय. आक्रमकता पाहायला मिळते. मिड विकेटला क्षेत्ररक्षण येतोय. सिंगल कंप्लीट झाल्या. दुसरीसाठी धावल्यात. इथून धोक्याची घंटा वाजेल. एकाला परतावा लागेल. फलंदाज इथून बाद होईल. सागर सांबरे बॅक टू द पॅव्हिलियन.
14 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं थोडस बॅकफोर्ड मध्ये जात असताना बापदेवाडी संघ पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल अजूनही या षटकात बाकी असणारे आणि इथून मात्र आपण पाहिलं तर 14 धावा धावफटका लागलेत. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे बापदेवाडी टीम साठी आणि ती क्षमता देखील असणार आहे रोशन बसमासारख्या फलंदाजाकडे. आणखीन एक बॅट्समॅन नंबर 4 वरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. काशीनाथ सलामीर जोडी जरूर इथून बाद झाली आहे. त्याच्याकडनं चांगली खेळ या मॅच मध्ये राहिली नाही आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं 56 धावांचा पाठला करत असताना थोडस बॅकफुट मध्ये जात असताना पाहायला मिळत आहे बापदेवाडी संघ. शेवटचा बॉल या षटकात फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय सौरभ. जवळचा बॉल रोशन साठी आणखीन एक आडव्या बॅटने खेळलाय. तिथे मात्र मेडवेकडचं क्षेत्रक्षण होतोय. थोडंसं आउटफील्ड खराब पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केले. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचं काम इथे पाहायला मिळतंय. एका धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 2 षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 15 या आकड्यावरती आणि इथून 12 बॉलचा खेळ संपलाय. समीकरण अजून आपण पाहिलं 12 बॉल आणि 41 धावांची गरज. यस 12 बॉल आणि 41 धावांचं समीकरण. अद्याप मात्र रन रेट तितकाच वाढलाय 20.5च्या सरीसरीनं इथून मात्र धावा जमा कराव्या लागतील आणि ती क्षमता देखील असणाऱ्या रोशन भस्मासारख्या फलंदाजाकडे ज्याच्याकडे स्ट्राईक आता मिळाली. 12 बॉल मध्ये 41 धावा मोठे फटक्यासाठी इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजाची या मॅच मध्ये पाहिली. पहिल्या गोलंदाजानं 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर सौरभने देखील पाहिलं तर अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि विकेट देखील मिळवली. त्यानंतर तिसरा गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय कुणाल ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहिला बॉल आडव्या बॅटनं फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्रक्षण येतोय. परंतु त्याला बीट करत असताना बॉल चाललाय सीमा पार रोशनच्या बॅट मध्ये येतोय षटकार. सदमाच्या मदतीने इथून मात्र आक्रमक सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय रोशन भस्मा. 21 धावा या सदमाच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात. या षटकारासाठी इथून मात्र आणखीन प्रयत्न करावे लागतील. या फटक्याची गरज असणार आहे बापदेवाडी टीमला. पुढचा बॉल आणखीन एक खोला टाकलाय. तिथे मात्र पंचांकडे दाब करत असताना परंतु पंचांना इथून मात्र अपील फेटाळली. डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर डॉट बॉल इथे फेकत असताना कुणालला पाहिलंय आणि कमबॅक करत असताना देखील यस इथून मात्र 2 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा जरूर खर्च केल्यात कुणालचा हा पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका बांधण्याचा प्रयत्न होता रोशन बसमाचा. एक धाव कंप्लीट होती. दुसरा प्रयत्न इथून होणार नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. जास्तीत जास्त वडपे संघाला देखील माहिती आहे रोशनला नॉन स्ट्रायकिंगला उभा ठेवणं हे देखील गरजेचं या मॅच मध्ये त्याच्यासाठी महत्वपूर्ण राहणार आहे. एका धावेच्या मदतीनं 22 वरती 2 अशी सध्याची स्थिती राहिली बापदेवाडी टीमची. थोडासा इथून मात्र प्रयत्न जास्तीत करावे लागेल. काशीनाथ हा देखील नवका बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नंबर 4 वरती. त्याच्यावरती देखील इथून जबाबदारी आली. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहिला कुणाल सज्ज होतोय. कुणाचा हा बॉल आणखीन एकदा आपण पाहिला खोलात टाकला होता. तिथून मात्र मोठे फ्रॅनसाठी ओळखला जाण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. वारंवार चुका या मॅच मध्ये पाहायला मिळाल्यात बापदेवाडी संघाकडनं. गोलंदाजी देखील शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 25 धावा खर्च करत असताना धावाचा डोंगर वडपे संघाने रचला आणि तिथून मात्र धडपणांना प्रेशर पाहायला मिळाला.
पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं होतं, परंतु त्या षटकामध्ये देखील पाहिलं अवघ्या 9 धावा खर्च करत असताना गोलंदाज आपण पाहिला कल्पेश लाखात चांगले गोलंदाजी त्या मॅच त्या ओव्हरमध्ये राहिल्या. कुणाल देखील चांगले गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. काशनासाठी आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा संपर्क नाही, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल खेळत असताना काशनाथला देखील पाहिलंय. इथून मात्र आणखीन दबाव प्रेशर वाढत असताना अजूनही या षटकातील आपण पाहिलं शेवटचा बॉल शिल्लक असणारे आणि या बॉलवरती इथून मात्र षटकारच ठोकावा लागेल, अन्यथा धावफलक तितकाच रन रेट वाढणारे बाबदेवाडी टीम साठी. शेवटचा बॉल आणखीन एक आपण पाहिला, थोडासा वेगळा प्रयत्न झाला होता. इथून मात्र रनआउटची संधी परंतु नाकार दिलाय. स्ट्राईक इथून मात्र भेटेल रोशन बसमा या फलंदाजाकडे. 3 षटकांचा खेळ संपलाय. अद्याप मात्र आपण पाहिलं 6 बॉल आणि 34 धावांची गरज या मॅच मध्ये बाबदेवाडी टीमला. धावांचं समीकरण या मॅच मध्ये प्रति बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावं लागेल. पहिल्या बॉल पासून या मॅचचा निकाल लागत राहील, परंतु गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय संदीपचा हा पहिला बॉल आडव्या बॅटने जरूर खेळलाय. पंचाचा इशारा येतोय नो आणि तिथे मात्र फटका जरूर फसत असताना इथून नो बॉल फेकलाय आणि 2 धावा देखील कंप्लीट करत असताना 3 धावा इथून मिळतील. पंचांचा ऑनफिल्ड डिसिजन येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये बीमर साठी चेकिंग केलं जाईल. कुठल्याही संघावरती इथून अन्याय होणार नाहीये. नोबाचा इशारा जरूर आलाय, परंतु दुसऱ्या इथे मात्र रिव्ह्यू उपलब्ध एकच असणार आहे, त्यामुळे रिव्ह्यूची मागणी केली आहे. यस फेअर डिलिव्हरी. फलंदाज इथून बाद होईल. चांगला डिसिजन स्टार क्रिकेट .च्या माध्यमातून इथून कॅचअप केला जातोय. इथून मात्र झेल टिपलाय. यस फलंदाज बाद होईल. इथून मात्र जरूर मोठा फटका आला तर असता तर मॅच मध्ये आणखीन एकदा आपण पाहिलं असतं, परंतु 5 बॉल 34 धावा या मात्र इथून चेसिंग होणार नाहीयेत. परंतु क्रिकेटमध्ये काही घडतं काही बिघडतं हे शेवटच्या बॉलवरती सांगू शकणार नाही. 5 बॉल 34 धावांचं समीकरण. पुढच्या मॅच साठी मी दोन्ही संघांना विनंती करतोय, श्लोक सोड गराडा आणि हेतुटे बी या दोन्ही संघांना तयारीत राहायचं आहे. लगेचच आपला डिसिजन आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 5 बॉल 34चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक बॅट्समॅन दाखल होतोय अनंत, आणि इथून 5 बॉल 34 धावांचं समीकरण पाहिलं तर थोडस अवघड असणार आहे बाबदेवाडी टीम साठी. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल सन्मान दिलाय, हलक्या हाताने दिशा देण्याचं काम एक कव्हरला तिथे क्षेत्रक्षण येतोय. इथून मात्र सिंगल मिळाल. मॅच मध्ये आपण पाहिलं तर औपचारिकता राहिली. इथून मात्र पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असताना बाबदेवाडी संघ अंतिम 4 बॉल अजूनही या मॅच मध्ये शिल्लक असतील. आणखी एक खोला टाकला, हेलिकॉप्टर लँड होईल सरळ मिड विकेटच्या डोक्यावरना सीमा पार. शेवटच्या मोमेंटला काय का होईना काशनाच्या बॅट मधनं येतोय षटकार. आणि 26 धावांची गरज. 30 धावा दफटल्या लागल्यात. 2 बॉलांना 26 धावांचं समीकरण. आद्यपर्यंत क्रिकेटच्या पटलावरती या पद्धतीचा रेकॉर्ड आला नाहीये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, लगी तो घात ना लगी तो बरबाद. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आणि इथून अंतिम बॉल निर्णायक बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय संदीप. यस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु इथून सामना जिंकलाय वडपे संघानं
पहिली मॅच इथून संपुष्टात आली आहे. त्यानंतरची मॅच आपल्या भेटीस येईल श्लोक सोड गराडा आणि हे दुट्टे बी या दोन संघादरम्यान